नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे द हार्मोनिक किचनमध्ये. थंडीचे दिवस सुरू झाले की आठवण येते ती म्हणजे आजीच्या हातच्या पौष्टिक डिंकाच्या लाडूची. तर आज आपण पाहणार आहोत सांधेदुखीवर गुणकारी, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे आणि चवीला अतिशय अप्रतिम असे डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू हे केवळ चविष्ट नसून ते आरोग्यासाठी एक उत्तम सुपरफूड मानले जातात. आयुर्वेदातही डिंकाचे महत्त्व विशद केले आहे. डिंकामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं. हे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखीपासून आराम मिळतो. वाढत्या वयातील मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहेत. तसेच बाळंतपणानंतर महिलांच्या अंगात आलेला अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जातात. यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध वाढण्यास मदत होते आणि कंबरदुखीचा त्रासही कमी होतो. डिंकाचे लाडू उष्ण प्रकृतीचे असतात, त्यामुळे हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यातील सुकामेवा आणि तूप यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं. जर तुम्हाला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर रोज सकाळी एक डिंकाचा लाडू खाणे खूप फायदेशीर ठरते. यात तूप, गूळ आणि सुकामेवा असल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. डिंकामध्ये फायबरचे प्रमाण असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो. डिंकाचे लाडू उष्ण असतात, त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसेच मधुमेह म्हणजेच डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे, कारण यात तूप आणि गुळाचे प्रमाण जास्त असते. तर हे तर आता आपण बघितले फायदे. तर चला वेळ न घालवता साहित्य पाहूयात. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ अर्धा किलो, सुकं खोबरं अर्धा किलो, पाव किलो काजू, पाव किलो बदाम, पाव किलो पिस्ता, 100 ग्रॅम अक्रोड, 200 ग्रॅम हळीव, पाव किलो डिंक, 100 ग्रॅम मनुका, बडीसोप 20 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, ओवा 10 ग्रॅम, बाळसोफा 10 ग्रॅम, सुंठ, वेलची आणि जायफळ. 2 दिवस तुपात भिजवत ठेवलेले मेथीचे पीठ. तुमच्या मनातही हाच प्रश्न आला ना की आपण 2 दिवस तुपात का भिजवून ठेवलं हे पीठ? तर मेथीमध्ये असतं हे पित्त. तर हे पित्त कमी होण्यासाठी आपण हे तुपामध्ये 2 दिवस भिजवून ठेवतो, ज्यामुळे पित्त कमी होतं. अर्धा किलो गूळ, अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो साजूक तूप. तर आता आपण पॅन मध्ये तळण्यासाठी जेवढं तूप लागणार तेवढं आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण काजू फ्राय करून घेणार आहेत. हे एकदम सगळं मंद आचेवर करून घ्यायचं आहे की जेणेकरून काजू आणि जे काही ड्रायफ्रुट्स आपण वापरणार आहे ते क्रिस्पी होतील. तर आता बघू शकाल की काजूचा कलर थोडा चेंज झाला आहे, थोडा ब्राउनिश आलेला आहे. म्हणजे आता आपले काजू रेडी झालेले आहेत. आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये आपण बदाम पण घेतलेले आहेत. बदामही आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. याचाही कलर थोडा डार्क झाला की समजायचं आपले बदाम पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत. बदाम भाजून झाले की आपण सेम त्या भांड्यामध्ये काढून घेणार. आता बदाम आपले व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत, ते आपण काढून घेतलेत एका भांड्यामध्ये. आता यानंतर आपण पिस्ता थोडे भाजून घेतलेले आहेत. त्याचाही सेम मंद आचेवर आणि कलर थोडा चेंज झाला की आपण काढून घेणार आहोत. पिस्ता आपले झालेत भाजून. आता आपण त्याच पॅनमध्ये अक्रोड घेतलेले आहेत.
बघू शकाल अक्रोडचा पण थोडासा कलर चेंज झाला आहे. आता आपण हे अक्रोड पण काढून घेऊयात. अक्रोड झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये हळीम घेतलं आहे. हळीम पण आपण अशात भाजून घेणार आहे. यामध्ये आपण एक्स्ट्रा तूप टाकलेलं नाही, कारण की ऑलरेडी आपण जे ड्रायफ्रूट टाकलं होतं त्यामध्ये तूप ते अजून पॅनमध्ये आहे आणि ह्यासाठी जास्त गरज नसते हळीम भाजायला, तर हलकंसं तूप असलं तरी बस होतं. आता हळीम पण भाजून झालेत आपले, ते पण आपण आता ताटात काढून घेतलेत. हळीम नंतर आपण आता बडीशोप टाकलेली आहे. त्याचबरोबर बाळसोफा घेतलेले आहेत आणि ओवा घेतलेला आहे. हे पण आपण मंद आचेवर रोस्ट करून घेणार आहे. थोडा कलर चेंज झाला की समजायचं आपलं जे काही इन्ग्रेडियंट ते भाजून झालेलं आहे. तर हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. यानंतर आपण जे मगाशी सुकं खोबरं जे बोललो, जे किसलेलं खोबरं आहे ते घेतलं आहे. तेही असं हाताने चुरेपर्यंत आपण भाजणार आहोत, म्हणजे जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हेही मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे, कारण की जर गॅसची फ्लेम जास्त असेल तर ते जळू शकतं. आता तुम्ही बघू शकाल आपलं खोबरं भाजून झालं, ते आपण एका भांड्यात काढून घेतलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर गव्हाच्या पिठाला जेवढं तूप लागणार आहे तेवढंच आपण घेतलेलं आहे. आता ते व्यवस्थित भाजून घेऊया. गव्हाच्या पिठाचा पण कलर थोडा ब्राउनिश झाला की समजायचं की पीठ भाजून झालेलं आहे. थोडं भाजायला वेळ लागतो. गव्हाचं पीठ पण भाजून झालेलं आहे. आपण ते एका भांड्यात काढून घेतोय. तर गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपण खसखस थोडी रोस्ट करून घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा काही आपण हे इन्ग्रेडियंट भाजणार आहोत किंवा फ्राय करणार आहोत त्यावेळेस फ्लेम गॅसची मंदच असायला पाहिजे, नाही तर सगळं करपू शकतं. आता आपलं मेन इन्ग्रेडियंट जे आहे डिंक, ते आपण फ्राय करून घेऊयात. डिंकही आपल्याला मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचे. जर आपण फास्ट गॅस ठेवला तर ते आतून कच्चे राहू शकतात, म्हणून हळूहळू मंद आचेवरच आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे. आता आपला डिंक पण फ्राय करून झालाय. तुम्ही बघू शकाल, मी आता एक डिंक तुम्हाला बोटाने दाबून दाखवतो. तो किती क्रिस्पी येतोय. असा बोटाने दाबला तरी तो लगेच फुटतोय, म्हणजे तो व्यवस्थित भाजला गेलाय. आता हे सगळं मिश्रण आपण जे मगाशी केलं, ड्रायफ्रूट्स आणि ज्या ज्या गोष्टी आपण भाजलेल्या आहेत त्या आपण सगळे मिक्सरला एकजीव करून घेणार आहेत, म्हणजे बारीक करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स थोडेसे जाडसर ठेवले तरी चालतील. जे काही आपण मगाशी भाजून घेतलं ते सगळं व्यवस्थित बारीक करून झालं आहे आणि आपण ते व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे.
आता वळूयात आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे. तर गूळ विरघळेल एवढं आपण तूप घेतलेलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे. त्यात आपण जो चिरलेला गूळ आहे तो टाकूयात. आपल्याला गुळाचा कडक पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ पूर्णपणे विरघळला की गॅस बंद करायचा आहे. यामुळे लाडू छान मऊ होतात. आता आपण ह्या विरघळलेल्या गुळामध्ये मगाशी जे मिश्रण केलं होतं, जे आपण वाटून घेतलेलं आहे, ते मिश्रण आपण त्यात मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. आणि एकजीव करून झाल्यानंतर आपण लाडू वळायला सुरुवात करूयात. तर जेव्हा हे मिश्रण कोमट असेल, म्हणजे कोमट झालं की त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊयात. बघा किती सहजपणे वळले जात आहेत हे लाडू. तर तयार आहेत आपले सुपर हेल्दी आणि टेस्टी डिंकाचे लाडू. दिवसातून एक लाडू खा आणि आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत चांगले खा आणि निरोगी राहा. धन्यवाद.